बातमी रायगडची आहे। रायगड जिल्हा परिषदेतील वेतन फरक घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणी कोर्टाने आरोपींचा अटकपूर्व जामीन नाकारलाय। इतर अधिकाऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जाते। कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलेले आहे। रायगड जिल्हा परिषदेतील कोट्यवधींच्या वेतन फरक घोटाळ्यातील आरोपी ज्योतिराम वरुडे, महेश मांडवकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अलिबागच्या सत्र न्यायालयाने फेटाळून लावलाय। अर्ज फेटाळताना न्यायालयाने या प्रकरणामध्ये इतर अधिकाऱ्यांचा सहभाग नाकारता येत नाही असं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलंय। न्यायालयाने या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नाना कोरडे यांच्या पत्नी सोनाली कोरडे यांचा अटकपूर्व जामीन मात्र मंजूर केला आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा आणि महिला बालविकास विभागात वेतन फरकाची रक्कम अदा केल्याचं दाखवून परस्पर 5.5 कोटी रुपये हडप केल्याचं प्रकरण हे समोर आलं होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।